नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी नवनवीन रोज विषय घेऊन येत असतो। आज मी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलणार आहे। उद्धव ठाकरेंविषयी महाराष्ट्रामध्ये मोठी सहानुभूतीची लाट आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना, तो पक्ष एकनाथ शिंदे यांनी फोडला। भाजपच्या संगनमताने तो पक्ष फोडला आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे। दुसरं असं की बाळासाहेबांचा जो मुलगा उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना मुख्यमंत्री पदावरून म्हणजे अर्ध्यातूनच त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं। याचं अतिशय शल्य मराठी माणसाला आहे, शिवसैनिकांना आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढलेली आहे। हा उद्धव ठाकरे यांचा एक चांगला पैलू म्हणावा लागेल। परंतु मी आज त्यांच्या ह्या आताच्या राजकीय घडामोडींविषयी मी काही बोलणार नाही। सध्या त्यांची जी काही प्रतिमा आहे माणसांमध्ये याविषयी सुद्धा मी आताच्या परिस्थितीविषयी काही बोलणार नाही। मी काही एक जुना किस्सा सांगणार आहे आणि तो जुना किस्सा मी का सांगतोय आता, म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचा हा किस्सा आहे, तो मी आताच का सांगतोय याला एक कारण आहे, म्हणूनही मी हा किस्सा सांगत आहे। तर उद्धव ठाकरे जे आहे ते बुद्धिजीवी, उच्च विद्याविभूषित अशा लोकांमध्ये ते अतिशय त्यांना एक मान आहे। याचं कारण असं की उद्धव ठाकरेंना कळतं की समोरचा जो माणूस विद्वान आहे, जो हुशार आहे, तो त्या क्षेत्रामध्ये काहीतरी त्याने चांगलं केलेलं आहे, अशा लोकांना उद्धव ठाकरे इज्जत देतात, त्या ज्ञानाला ते रिस्पेक्ट देतात। हा किस्सा आहे साधारण 15-20 वर्षापूर्वी। आपल्या सगळ्यांना माहित असेल की महाराष्ट्रामध्ये जे काही 10-15 अतिशय नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत, विद्यापीठ आहेत किंवा उच्च शिक्षण संस्था आहेत, त्याच्यामध्ये माटुंग्या येथील वीर जिजामाता तंत्रज्ञान संस्था म्हणजेच VJTI ही एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे। आता ते ऑटोनॉमस कॉलेज आहे। तर या अभियांत्रिकी महाविद्यालयाला एक फार मोठा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये एक चांगलं स्थान आहे। महाराष्ट्रातील ते साधारण दुसऱ्या क्रमांकाची अभियांत्रिकीमधील संस्था ओळखली जाते। या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे, IIT मुंबई आहे, परंतु ती आपल्या महाराष्ट्राची नाही, तर ती केंद्र सरकारची आहे। परंतु जे महाराष्ट्राच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये ICT, COEP, VJTI ह्या मोठ्या संस्था म्हणून ओळखल्या जातात। तर ते VJTI शी संबंधित मी एक किस्सा सांगणार आहे। 15-20 वर्षापूर्वी VJTI ला ऑटोनॉमी मिळाल्यानंतर तिथे एक KG नारायण खेडकर हे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि KG नारायण खेडकर हे IIT मधून आले होते। परंतु तिथले जे VJTI मध्ये प्रचंड असं नेहमीच राजकारण राहिलेलं आहे। आता ते राजकारण कमी झालं, परंतु पूर्वी 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वीपर्यंत, अगदी 5 वर्षापूर्वीपर्यंत VJTI मध्ये प्रचंड असं राजकारण चालायचं। त्यामुळे तिथं येणारा जो कोणी संचालक असेल त्याला फार त्रास सहन करावा लागायचा आणि KG नारायण खेडकर हे तर IIT मधून आले होते, तरी सुद्धा त्यांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागला होता। तिथे शिवसेनेची युनियन आहे, VJTI मध्ये शिवसेनेची युनियन आहे, ती शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत ते त्या युनियनचे सभासद आहेत आणि त्या शिक्षकेतर संघटनेने, म्हणजे शिवसेनेच्या शिक्षकेतर संघटनेने प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं होतं नारायण खेडकर यांच्या विरोधात। इतकं मोठं आंदोलन त्यांनी पेटवलं होतं की नारायण खेडकर यांना त्यांच्या संचालक पदाच्या खुर्चीमध्ये बसूच द्यायचं नाही, असा त्यांनी निर्णय घेतला होता। आणि तुम्हाला तर माहिती आहे, शिवसेना ही पूर्वीची शिवसेना फारच आक्रमक होती आणि खरोखरच त्यांनी नारायण खेडकर यांना त्यांच्या दालनामध्ये यायला मज्जाव केला होता। आणि मग बिचारे त्या नारायण खेडकरांना असं वाटलं की आता आपलं करिअर संपलं आणि आपण जे काही शिक्षण क्षेत्रात इतकं प्रचंड काम केलेलं आहे त्याला आता पूर्ण विराम मिळतोय की काय, असं त्यांना वाटलं असतानाच त्यांना कुणीतरी सल्ला दिला। त्यांना सल्ला असं दिला की तुम्ही जाऊन एकदा उद्धव ठाकरेंना भेटा। आणि मग KG नारायण खेडकर हे उद्धव ठाकरेंना जाऊन भेटले मातोश्रीवर आणि मातोश्रीवर भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की हे जे KG नारायण खेडकर आहेत संचालक, हे काय साधा सुद्धा माणूस नाही। एकतर ते मराठी आहेत, IIT सारख्या संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं, एका विभागाचे ते विभाग प्रमुख होते आणि क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी, तर हे जे तंत्रज्ञान आहे क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी म्हणजे
APJ अब्दुल कलाम हे क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी मधले आपल्या भारतातले फार मोठे शास्त्रज्ञ समजले जातात, शास्त्रज्ञ होते. आणि के जी नारायण खेडकर यांनी APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेलं होतं. क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी मधले ते एक चांगले संशोधक होते नारायण खेडकर. आणि हे उद्धव ठाकरेंच्या सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी एका फार मोठ्या विद्वान व्यक्तीवर आपली संघटना शिवसेना ही संघटना अन्याय करते. आणि कुणाचं तरी ऐकून, आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा शिक्षणातलं जरी काही कळत असलं तरी एखादा विद्वान इतका मोठा असतो की त्याला अशा पद्धतीने म्हणजे त्याच्या चेअरमधनं बाहेर काढणं, त्याला त्याच्या चेअरमध्ये बसू न देणं, हे शिक्षकेतर संघटनेंना, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संघटनेंना न शोभणारी गोष्ट आहे. आणि ते उद्धव ठाकरे यांना आवडलं नाही. आणि नारायण खेडकर यांच्यावर खरोखर अन्याय होतोय असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, जे विजेटाई मधले जे पदाधिकारी होते, त्यांचे नावही मला माहित आहेत, परंतु आता काय मी ते नाव इथं सांगत नाही, तर त्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की नारायण खेडकर यांना तुम्ही सन्मानाने त्यांच्या संचालक या पदावर, म्हणजे विजेटीआयच्या संचालक पदाच्या खुर्चीमध्ये तुम्ही स्वतः त्यांना नेऊन सन्मानाने बसवायचं. आणि नाईलाजाने का होईना तर विजेटीआय मधील शिवसेनेच्या त्या संघटनेच्या त्या कर्मचाऱ्यांना, ज्यांना संशोधन, विद्वत्ता यातलं फारसं काय कळत असावं असं मला वाटत नाही, कारण ते कर्मचारी कसे होते हे मलाही माहित आहे. तर त्या कर्मचाऱ्यांना नाईलाजाने का होईना त्या नारायण खेडकर यांना त्या संचालक पदाच्या खुर्चीमध्ये सन्मानाने नेऊन बसवावं लागलं होतं. नंतरचा जो काळ नारायण खेडकर यांनी कसं काम केलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही विजेटाई मध्ये जाऊन बघा. त्यांनी अगदी वर्ग खोले असतील, हॉस्टेल्स असतील, तिथले अभ्यासक्रम असतील, ग्रंथालय असतील, पूर्णपणे कायापालट केलेलं आहे. त्यावेळी बिचाऱ्या नारायण खेडकरांना फार त्रास झाला. परंतु विजेटाई मध्ये आज जी काही प्रगती झालेली पाहायला मिळते आपल्याला, मी गेल्या काही दिवसांपूर्वीच जाऊन आलो, तर त्यामध्ये नारायण खेडकर यांचा फार मोठा वाटा होता. जर विजेटाईच्या संचालक पदावर पुन्हा सन्मानाने नारायण खेडकर यांना बसवण्याबाबत उद्धव ठाकरे जर आग्रही राहिले नसते तर कदाचित विजेटाईचा जो प्रवास झालेला आहे, म्हणजे अनेक राजकारण, पॉलिटिक्स, कारस्थानं याच्यातून मार्ग काढून नारायण खेडकरांनी जी विजेटाईला उभी केली, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा हा दूरदृष्टिकोन फार महत्वाचा होता. आणि मला यातून हे सांगायचं आहे की उद्धव ठाकरेंना म्हणजे त्यांनी त्यावेळी खरं तर शिवसेनेच्या त्या कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टींवर जर पांघरून घातलं असतं तर कदाचित उद्धव ठाकरे त्या संघटनेमध्ये लोकप्रिय झाले असते. परंतु एक मराठी माणूस, एक विद्वान माणूस, ज्याचं क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठं काम आहे, अशा एका विद्वान व्यक्तीवर अन्याय झाला असता हे उद्धव ठाकरेंना लक्षात आलं. म्हणून त्यांनी आपले संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाले तरी चालतील, परंतु एका विद्वान व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे ही भूमिका त्यावेळी घेतली होती. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे बुद्धिजीवी, विद्वान, संशोधक अशा क्षेत्रातील लोकांमध्ये किती लोकप्रिय आहेत, किंवा या क्षेत्रातील लोक उद्धव ठाकरेंविषयी कसे विचार करतात, ह्याची एक मी छोटीशी तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे. आणि हा जो किस्सा आहे, ही जी गोष्ट आहे, सांगण्यामागचं कारण असं की जशी विजेटाई एक मोठी संस्था आहे, अशाच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा साधारण 5 ते 10 अशा संस्था आहेत की ज्या संस्थेमध्ये शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना अभिमान वाटतो. आणि अशाच एका संस्थेमधले एक प्राध्यापक मला काल भेटले होते. आणि ते प्राध्यापक भेटल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की युवा सेनेमधला एक कार्यकर्ता त्यांना अतिशय वाईट शब्दामध्ये फोन करून बोलत होता, काही बेकायदेशीर इलिगल काम करण्यासाठी तो दबाव टाकत होता आणि फार वाईट पद्धतीने. आणि ते बिचारे ते प्रोफेसर म्हणजे अगदी हताश झाले होते. तर त्यांना मी बोललं तुम्ही असं काही वाटू द्यायचं कारण नाही, कारण जे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे, ते तुमच्यासारख्या विद्वान लोकांना सन्मान देतात. म्हणजे त्यांना जर माहीत झालं की इतक्या मोठ्या संस्थेमधल्या एका प्रोफेसरला, प्राध्यापकांना त्रास देतोय आपला एक कार्यकर्ता की ज्याची लायकी नाही, ज्याची उच्च शिक्षणामध्ये लायकी नाही, तो फक्त त्या युवा सेनेमध्ये काम करतो, आणि तो जर अशा अतिशय खालच्या
पातळीवर शब्दांचा जर वापर करत असेल आणि हे जर उद्धव ठाकरेंना जर समजलं तर उद्धव ठाकरे त्याला त्याच्या पार्श्वभागावर लात मारून त्याला हाकलून देतील. कारण उद्धव ठाकरेंच्या दरबारी, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर तुमच्यासारख्या विद्वान लोकांना एक वेगळा सन्मान आहे. आणि हे मी युवा सेनेच्या आणखीन एका पदाधिकाऱ्याला हे सांगण्यासाठी फोन केला. तो पदाधिकारी माझा मित्रच आहे, परंतु त्यांना त्या पदाधिकाऱ्यालाही दुर्दैवाने लक्षात आलं नाही की आपल्या उद्धव ठाकरे साहेबांचा अशा मोठ्या शिक्षण संस्थांविषयी काय दृष्टिकोन आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी त्या आपल्या कार्यकर्त्याचंच पाठराखण केलं आणि तो पदाधिकारी थोडंसं आदित्य ठाकरेंच्या जवळ गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या हे लक्षात आलं नाही की एका मोठ्या शिक्षण संस्थेतील एका प्राध्यापकावर इलिगल काम करण्यासाठी आपला हे कार्यकर्ता चेला चपाटा दबाव आणतोय आणि आपल्याला कुणीतरी ती माहिती देते, तर ती आपण किमान ऐकून तरी घेतली पाहिजे. तर त्यांनी तशी ती ऐकण्याची तयारी ठेवली नाही. आणि मग ही सगळी गोष्ट त्या प्राध्यापकांनी मला सांगितल्यानंतर आणि युवा सेनेच्या ह्या पदाधिकाऱ्याचा मला असा अनुभव आल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा तो जुना विजेटीचा किस्सा आठवला. आणि उद्धव ठाकरे बुद्धिजीवी विद्वान लोकांशी कसे वागतात हे लोकांना कळावं, जनतेला कळावं आणि शिवसेनेच्या आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनाही कळावं म्हणून हे सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ तयार केला. आता तुम्हाला सांगतो, रात्रीच्या 2:30 वाजलेले आहेत आणि मी मला जे प्राध्यापक माझ्या ऑफिस, आणि हे मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे रात्रीच्या 2:30 वाजता. आणि रात्री माझ्याकडे ते आले होते, साधारण 10 वाजता आले होते. आणि 10:30-11 वाजता मी त्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला फोन केला. तर 11 वाजता फोन केला म्हणून त्याला राग आला. तर ठीक आहे, साहजिक आहे. तर 11 ही वेळ उशिराचीच आहे आणि त्याला राग येणंही साहजिक आहे. परंतु मला आठवलं की या पदाधिकाऱ्यासाठी मी एकदा पहाटे 4 वाजेपर्यंत विद्यापीठात थांबलेलो होतो. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी मी जर 4 वाजेपर्यंत रात्रभर थांबू शकतो, तर मग 11 वाजता फोन केला एका विद्वान व्यक्तीसाठी आणि फक्त कानावर घालण्यासाठी, तर त्याचा फरक काय पडतो? सामाजिक क्षेत्रात चळवळीत काम करणाऱ्या लोकांना असे फोन येत असतात. आणि मी वार्तांकन करत असताना मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या पत्रकारितेमधील 13 वर्ष मी शैक्षणिक वार्तांकन केलेलं आहे. आणि तो जो युवा सेनेचा जो पदाधिकारी आहे त्यांनी साधारण मला वाटते 7-8 वर्ष, 7-8, 10-12 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात, शैक्षणिक चळवळीत काम केलेलं आहे. आणि त्यांना जर मी सांगतो की एक मराठी प्राध्यापक आहेत, एका फार मोठ्या संस्थेचे ते प्राध्यापक आहेत आणि त्यांना तुमचा कार्यकर्ता काहीतरी बेकायदेशीर कामासाठी दबाव आणतोय, खालच्या पातळीवरील शब्दांमध्ये तो बोलतोय, तर हे किमान सांगत असल्यानंतर त्यांनी ऐकून तरी घ्यायला पाहिजे. तर त्यांनी काही ती ऐकण्याची तयारी नाही ठेवली. आणि म्हणून त्या पदाधिकाऱ्याला आणि तो जो कोणी तपासे फिपासे जो कोणी कार्यकर्ता आहे त्याला उद्धव ठाकरे विद्वानांना कशी वागणूक देतात हे सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. मला वाटतंय की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर युवा सेनेचे सगळे पदाधिकारी उच्च शिक्षण संस्थेतील विद्वान लोकांशी व्यवस्थित वागतील. तुम्ही आंदोलनं करा, आक्षेप घ्या, परंतु चुकीच्या गोष्टीवर तुम्ही सनदशीर मार्गाने, कायदेशीर पद्धतीने किंवा शिवसेना स्टाईलमध्ये तुम्ही आक्षेप घेऊ शकता. परंतु घाणेरड्या भाषेमध्ये तुम्ही शिवीगाळ करणं, तुमच्या कानाखाली आवाज काढेल असं बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलाय. धन्यवाद.